सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतनमधील झेप उन्हाळी शिबिराच्या आजच्या सत्रात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजकालचं जग खूप बदलतं आहे, मिनटाला नवनवीन गोष्टी निर्माण होत आहेत। सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म्स येत आहेत जिथे लोक स्वतःचं आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने मांडतात। तेव्हा आपण स्वतः कोण आहोत किंवा आपल्याला कुठल्या गोष्टी आवडत आहेत, कुठल्या गोष्टी आवडत नाही आहेत, ह्या गोष्टींचा तर्क लावणं फार कठीण होत चाललं आहे। तर आपला आजचा विषय आहे मी आणि माझा स्वची ओळख। जिथे आपण स्वतःला विसरतोय तिथे आपण पुन्हा कुठेतरी स्वतःला नवीन पद्धतीने भेटण्याची गरज निर्माण होते आज आपल्याला। तर आपला आजचा विषय आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख करून देणारा आहे आणि आपले आजचे पाहुणे दिनेश सर आपल्याला स्वतःची ओळख कशी पटवून द्यायची किंवा स्वतःला नवीन पद्धतीने कशा पद्धतीने भेटायचं हे आपल्याला सांगणार आहेत। मी ममताताईंना विनंती करते की त्यांनी दिनेश सरांचं स्वागत करावं। फर्ग्युसनमध्ये काउन्सिलिंग सायकोलॉजीमधून त्यांनी BA केलेलं आहे। त्यानंतर 2015मध्ये त्यांनी BA केलं आणि तेव्हा एक इंटर्नशिप त्यांनी जॉईन केली होती। त्या इंटर्नशिप निमित्ताने त्यांनी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशसारख्या भागांमध्ये ॲज अ स्कूल काउन्सिलर म्हणून काम केलेलं आहे। त्याचबरोबर शिक्षण न थांबवता शिक्षण सुरू राहावं म्हणून BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी केलेलं आहे। त्यानंतर MPhilसुद्धा त्यांनी BHUमधून केलेलं आहे। आत्ता सरांनी ज्या वेळेला त्यांचं शिक्षण चालू होतं 2017मध्ये त्यावेळेला सायन्स बियॉन्ड सायन्स नावाची जी एक छोटीशी फर्म त्यांनी स्थापन केलेली होती, जी विद्यार्थ्यांसाठी एक गायडन्स म्हणून होती की जसं काउन्सिलिंग काय असतं, करिअर गायडन्स जो आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सायन्स बियॉन्ड सायन्स थ्रू सर करत होते। त्याचबरोबर आत्ता सध्या सर तुम्हाला माहितीच आहे की अभिव्यक्ती नावाची सरांची फर्म आहे ज्याच्यातून सगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंग्स ज्या आहे त्या सर करतात। पण सरांचा स्पेशली जो फोकस आहे तो स्टुडंट्सवर आहे, जेणेकरून काय होतं की कमी वयामध्ये घेतलेले डिसिजन्स जे आहे ते पुढे आपण कॅरी फॉरवर्ड करत राहतो आणि पुन्हा आपल्याला कळत नाही की मागे कुठे फिरायचं। तर हे न होता कमी वयामध्येच म्हणजे अगदी 10वी-12वी पासूनच आपल्याला आपल्या स्वतःबद्दलची क्लॅरिटी यावी, स्वतःच्या एज्युकेशनबद्दलची क्लॅरिटी यावी आणि स्वतःचं करिअर कसं सेट करता येईल हा सरांचा फोकस आहे। तर एवढी ओळख करून मी थांबते। थँक्यू सो मच। मी कसं असायला हवंय किंवा मी कसं असायला नकोय, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी स्वतःविषयी एकदा समोर आल्या ना की त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी रिमूव्ह करतात की अरे नाही, हे माझ्यामध्ये आहे म्हणजे हे मला रिमूव्ह करायला हवं, अरे हे माझ्यामध्ये ॲड केलं तर मला अजून फायदा होऊ शकेल। पण हे कधी कळेल? जेव्हा मी मला संपूर्ण कळेल तेव्हा। हा स्वचा प्रवास इतका सोपा नाही, यात आयुष्य संपून जातं। आपण जन्माला येतो, आपण एका दिवशी संपून जातो। ज्या स्वविषयी मी बोलत होते, स्व म्हणजे स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया। तुम्ही फार लकी आहात की हे इतक्या लहान वयामध्ये तुमच्या समोर येतंय, हे खूप आवश्यक आहे। आपल्याच परिचयाची, आपल्याच रोजच्या रुटीनची व्यक्ती समोर आहे, सांगून काय सांगणार, आम्ही तर रोज यांच्याशी बोलतो, या भ्रमात राहू नका। नव्याने बघा, असं समजा की दिनेश सरांना तुम्ही पहिल्यांदा बघताय, मग दिनेश सर काय सांगणार आहेत? कुठलाही पूर्वग्रह, कुठलंही जजमेंट मनात न ठेवता कोरी पाटी करून या सेशनला सामोरं जा। या सेशनचे अनेक सेशन होऊ शकतात, स्टेप बाय स्टेप होऊ शकतात, वयानुसार होऊ शकतात, इयत्तेनुसार होऊ शकतात, इतका हा विषय मोठा आहे। आज आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्याची ओळख, त्या विषयाची ओळख जी स्वतःकडे वळते असा आजचं जे सेशन आहे असं ते आपण आयोजित केले। थँक्यू सो मच दिनेश सर, तुम्ही विनंतीला मान दिलात आणि मी आता सगळी सूत्र तुमच्याकडे सोपवते आणि प्लीज तुम्ही तुमचं सेशन सुरू करा अशी विनंती करते। धन्यवाद। खूप धन्यवाद। सगळी पाटी कोरी आहे आणि माझी पण पाटी या बोर्ड सारखीच कोरी आहे, त्यामुळे थोडी सुरुवात करूयात तुमची ओळख समजून घेऊन। काय करायचं, आपापल्या जागी बसून क्रम कसा राहील इथून सुरुवात करू, असे पाठी जाऊ
झिगझॅग वेनी सगळ्यांनी नाव सांगायचं आहे. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला चांगल्या प्रकारे जमते ती सांगायची आहे. ठीक आहे, नाव, जी गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे जमते ती, आणि तुम्हाला एखादा छंद असेल, एखादी आवड असेल, एखादी चांगली सवय असेल तर ती सांगायची आहे. एक एक्झाम्पल देऊ, सुरुवात करू म्हणजे सोपं होईल. तर नमस्कार, मी दिनेश शेटे. मला गप्पा मारायला खूप आवडतं. मला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडतं आणि मला गाडी चालवायला खूप आवडते. अगदी छोट्या गोष्टी जरी असतील ना तरी त्या सांगायचा प्रयत्न करा. सुरू करूयात. माझं नाव निलेश. मला खेळ खूप आवडतो ओके, आणि इतरांशी गप्पा मारायला आवडतात. छान, व्हेरी गुड. नमस्कार, माझं नाव निलेश. मला खेळ खूप आवडतो. आणि अजून काय आवडतं रिकाम्या वेळात करायला? सायकल चालवायला. व्हेरी गुड. नमस्कार, माझं नाव राहुल. मला खेळायला आवडतं. ओके. ओके, तुला पण गप्पा आवडतात. बापरे, मग आज वेळ खूप छान जाणार आहे. पाटी? क्रिकेट. वा, पिक्चर बघायला आवडतात. छान. हा. ओके, ड्रॉइंग करायला आवडतं. व्हेरी गुड. पाटी? हा. ओके, चित्र काढायला आवडतं. एकच मिनिट हा इथे. नमस्कार, माझं नाव प्रीतम सूर्यवंशी आहे. हा. अभ्यास आणि ट्रेकिंग करायला खूप आवडतं. वा. थोडा वेळ जे बसलेले आहेत अगदी माननीय सन्माननीय स्टाफ फेलोज, थोडं स्वतःबद्दल पण येऊ देत. ताई? मी ममता कोलताबाई. मला पुस्तक वाचायला आवडतात, मला गाणी म्हणायला आवडतात, वा. मला गप्पा मारायला आवडतात, मला नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. छान. मला फ्रेंड सर्कल वाढवायला आवडतं. वा. नवीन लोकांना भेटून. माझं नाव सागर. मला माझी आवड अशी की स्विमिंग करायला आवडतं. वा, मला सगळेच खेळ आवडतात. त्यावर माझा फेवरेट व्हॉलीबॉल हा खेळ आहे. ग्रेट. त्यामध्ये मी नसलेले कनेक्टिव्ह गोष्टी होते. त्यानंतर मला पुस्तक वाचन याची आवड आहे. मला फिरायला किल्ले ट्रेकिंग याचा माझा पहिल्यापासून आवडीचा विषय आहे. वा, बऱ्याचशा ठिकाणी गेलो आहे. सर. महाराष्ट्रातले बरेचसे गड मी पाहून आलेलो आहे. छान. ग्रेट. येस दादा. नमस्कार. ओके. येस सर. ओके. हां. छान. वा, आम्हालाही खूपदा वाटतं. वा. वा. पाठी? काय नाव? अनिरुद्ध. ओके, काय आवडतं तुला? हा, क्रिकेट. ओके, छान. आणि काय आवडतं? आणि काय आवडतं दादा? की क्रिकेटच आवडतं फक्त? सायकलिंग. ओके, व्हेरी गुड. हा दादा? हा. ओके, सायकल खेळायला आवडते. व्हेरी गुड. अजून? काय? वा. नमस्कार. गायन. वा. क्रिकेट खेळायला आवडतं. इथे दादा? माझं नाव वेदिका. मला कविता लिहायला, नवनवीन गोष्टी शिकायला,
काम करायला, बेसिकली स्टेजवरती राहायला खूप आवडतं. ओके, सो विषय थोडासा लिहिलाय, खूप मोठा वाटतोय ना. मी आणि माझा स्व किंवा मी कोण आहे, स्वतःची ओळख करून घेणं, की मी तुमची ओळख शोधून देणारा कोण. काय होतंय, मी कोण आहे हे मला दुसऱ्या कोणीच सांगितलेलं आवडत नाही. बरोबर. एक छोटासा प्रसंग सांगतो, एक छोटीशी स्टोरी सांगतो. एकदा काय झालं, एक माणूस त्याच्या हातात पासपोर्ट घेऊन गेला एअरपोर्टवरती. त्याच्या विमानाचं तिकीट त्याच्या हातात होतं, पासपोर्ट होता, त्याला त्या विमानात बोर्ड व्हायचं होतं. आता काय करावं लागतं, तिथे मस्त एक काउंटर असतं, आपलं तिकीट घेऊन जायचं, त्यांना पासपोर्ट दाखवायचा, ते एक आपल्याला तिकीट सारखा बोर्डिंग पास देतात की बाबा तुमचं सीट कोणतं आहे, तो पास घेऊन आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. तिथे भली मोठी लाईन होती. हा माणूस मस्त तोऱ्यात निघाला, लाईन वगैरेकडे दुर्लक्ष केलं, आपलं हातामध्ये तिकीट आणि पासपोर्ट घेऊन डायरेक्ट काउंटरला गेला. पाठीमागे लाईन, सगळे त्याच्याकडे असे बघतायत की हा कोण आला. आणि तो म्हणाला त्या मॅडमना की हा माझा बोर्डिंग पास द्या. आवाज असाचा, हा हे घ्या माझा बोर्डिंग पास द्या. त्या मॅडमनी 1 मिनिट दुर्लक्ष केलं, त्यांचं लक्ष लाईनकडे. यांचा आवाज अजून चढला, अहो द्या मला घाई आहे, मला फ्लाईटमध्ये बसायचंय. त्या मॅडम तिकडनं म्हणाल्या, सर तुम्ही रांगेत या, सगळे त्याच फ्लाईटसाठी बोर्ड करण्यासाठी पास घेतायत, 5 मिनिट थांबा. तो म्हणे तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. बापरे. आता त्या मॅडमनी जरा 2 मिनिटं असं इकडे तिकडे बघितलं. तिथे त्यांच्या बाजूला एक छोटासा माईक असतो, त्या माईकला असं थोडंसं स्वतःकडे वाकवलं आणि त्याच्यात म्हणाल्या की इथे एक सर आलेले आहेत ज्यांना माहितीच नाहीये की ते कोण आहेत. जर कोणाला माहित असेल हे सर कोण आहेत तर त्यांनी कृपया इथे या आणि त्यांना त्यांची ओळख सांगून द्या. बरोबर. बरेचदा होतं ना, मी एक खूप चांगला प्लेयर आहे, मी माझ्यासारखं चांगलं ट्रेकिंग कोणीच करू शकत नाही, माझा रनिंगचा रेकॉर्ड कोण काय मोडेल. मी कोण आहे हे एकतर मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ठरवतो, नाहीतर ओ तसलं नका हो काही काम सांगू, मला ते जमणारच नाही. तर आज या स्व ओळख या सत्राकडे आपण जाऊयात. स्वतःची ओळख दुसरं कोणी करून देणार आहे का. मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही आहात तुम्ही कसे आहात. आज पुढच्या अर्ध्या पाऊण तासात आपल्याला शोधायचंय आपण कसे आहोत ते. त्याच्या आधी मला जी तुम्ही ओळख करून दिली त्यातनं मला काय दिसलं माहितीये, तुम्ही एक चांगले खेळाडू आहात. तुम्हाला गप्पा मारायला आवडतात, म्हणजे तुम्ही एक चांगले बोलणारे, कदाचित तुमच्यातले काही जण चांगले वक्ते असतील, तुमच्यापैकी काही जणांना चेस खेळायला आवडतं, क्रिकेट आवडतो. सो काही जण बॅट्समन आहेत, काही बॉलर आहेत, काही जण चेस प्लेयर आहेत, काही बुक रीडिंग करणारे आहेत. ही सध्याची तुमची मला झालेली ओळख आहे. आता थोडंसं या ओळखीच्या पलीकडे जाऊयात. एखादा व्यक्ती आपल्या समोर येतो. आता तुम्ही इथे राहता, रोज या रस्त्यावरनं भरपूर लोक ये जा करत असतील, करतात. आपण बघतो खेळताना, खाली असताना दिसतात आपल्याला. संस्थेत सुद्धा खूप लोक येत असतील, बरोबर. सगळे लक्षात राहतात का रे. नाही राहत. का नाही राहत बरं. आपल्याला कोण कोण लक्षात राहतं, कोण लक्षात राहतं. जी रोज आपल्या समोर येतात ती लक्षात राहतात. ओके, समजा संस्थेत आज 10 लोक भेटायला आली, ती 10च्या 10 लक्षात नाही राहिली, पण त्या 10 मधला एक कोणीतरी होतं जे लक्षात राहिलं. असं झालंय का कधी. आपण मित्रांशी बोलताना म्हणतो, अरे ते सर आले होते आठवत आहेत का. हा, मग आपण अरे कोणते सर. अरे त्या सरांची गाडी नाही का त्या दिवशी तिथे BMW पार्क होती, आठवली. अशी प्रश्न होतात. तुला आठवतंय का त्या सरांची हाईट किती छान होती. येतात. अशी एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा आवडते, ती व्यक्ती आपल्याला नोटीस होते, तेव्हा सगळ्यात पहिलं आपण त्या व्यक्तीत काय बघतो बरं. सगळ्यात पहिलं इम्प्रेस कशाने होतो. हा, थोडं जोरात. स्वभावाने. ओके, अजून काय आवडतं रे त्या व्यक्तीमधलं आपल्याला. एखादा माणूस समजा आलाय संस्थेत आपला, बरं असं का, किंवा आला आपलं चाललंय, काही कोणाशी बोलणं नाही, हात असे खांदे एकदम गळून गेलेले आहेत, ती व्यक्ती लक्षात राहते का. पण तीच अशी मस्त ताठ मानेनी चालली आहे, प्रश्न विचारते तुम्हाला की तुम्ही अभ्यास करता का, बरोबर. इकडे तिकडे बघत असताना आईंचे फोटो बघते, माईंचा फोटो बघतायत, तुमच्या सगळ्या मुलांना बघतायत, अशी व्यक्ती लक्षात राहते.
जी येते तुमच्याशी एकदम पॉझिटिव्हली बोलतेय, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं लोक लक्षात राहतात का? एखाद्या शाळेत कोणीतरी काहीतरी विषय घेऊन आलं, ते असे मस्त ताट उभे असतील, तुमच्याशी बोलत असतील, पहिलं सेशन शशांक दादा लक्षात राहिले ना? काय मस्त बॉडी लँग्वेज होती, काय एनर्जी होती त्यांची, किती मस्त वाटत होतं. ते इथून तिथे फिरत होते, त्यांच्या आवाजाचा फ्लो लक्षात राहिले. भले नाव नसेल लक्षात राहिलं, नाव मोठं आहे किंवा नाव विसरून जातो, पण समोर आले तर डोक्यात येईल ना, या सरांनी काय मस्त सेशन घेतलं होतं. म्हणजे पुढची गोष्ट काय येते त्यांची? बॉडी लँग्वेज. अजून काय लक्षात राहतं रे? मी आलो, संस्थेत आलो, मला कोणीतरी समजा एक छोटंसं काहीतरी खायला म्हणून कपकेक दिला. कपकेक सगळे खातात, एक केक असतो, त्याच्या खाली एक कागदाचा तुकडा असतो, बरोबर? मी तुमच्यासोबत कपकेक खाल्ला, कागद हातात घेऊन आलो. आता मी तर काही रोजचा नाही, मी किचनमधनं बाहेर आल्या आल्या तो जो कचरा आहे तो असाच कुठेतरी टाकून दिला. आवडेल का रे तुम्हाला? माझ्याविषयी चांगलं मत तयार होईल का तुमचं? हे यांना काही मॅनर्सच नाहीयेत, यांना काही शिस्तच नाहीये, असं येईल का तोंडातनं? म्हणजे समोरचा किती शिस्तीत वागतो ही गोष्ट लक्षात राहते की नाही राहत? एखादा आला उगाचच, गेटच्या बाहेर आपलं गेट उघडतंय, ते कार घेऊन आलेले आहेत, गेट उघडेपर्यंत कोणीतरी मोठा मुलगा जाईपर्यंत त्यांनी एकदा हॉर्न दिलाय. आता ऑफिसमध्ये बसलेले आहेत, बरोबर? हॉर्न दिल्यानंतर समजा त्यांची गाडी टर्न मारतीये आणि त्याच्या पाठी हा मोठा रस्ता आहे, येतात जातात लोक, त्याच्या पाठी एक गाडी आहे, त्यांना माहिती आहे की पाहुणे संस्थेत जात आहेत, पण हा पाठीमागून गेट उघडायच्या आधी हॉर्न देतोय की चला बाजूला घ्या, मला जायचंय. तर पाठच्या गाडीवाल्याविषयी चांगलं मत होतं का आपलं? नाही होत ना? काय वाटतं आपल्याला? काय वाटू शकतं रे? का नाही चांगलं मत होणार आपलं? कारण जरा विचार करा, हॉर्न वाजल्याचा राग आला का की कसला राग आला? वाजवल्याचा राग आला. वाजवण्याला कारण होतं का? उगाच हे टर्न मारणार आहेत तरी घाई करणं, अशी कोणी जर त्रास देत असेल तर त्यांच्याविषयी चांगलं मत तयार होतं का? नाही होत. मग चांगलं मत कोणाविषयी आहे? आता मी येतो थोडासा फोटोजकडे. ओके, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊयात. ऍक्टिव्हिटीजनं मजा येते? स्क्रीन बघायला मजा येते? मला खूप जास्त येते. काय करायचंय, मी समोर मोजून 11 जणांचे चेहरे सिलेक्ट केलेत. खूप नावं होती माझ्याकडे, पण मी त्यातले मोजके 11 काढलेत. या 11 जणांचा फोटो समोर आला, एक एक करून दाखवेन. हात वरती करायचे की त्या व्यक्तीतलं तुम्हाला काय आवडतं. ओके, जसं समजा की एखादा स्पोर्ट्स प्लेअर आला, तुमच्या आवडत्या स्पोर्ट्स प्लेअर पासून सुरुवात करू. CSK चे फॅन किती आहेत रे इथे? चेन्नई सुपर किंग्स वाले किती आहेत? त्यांची विकेट किपरिंग, व्हेरी गुड. त्यांचे छोटेपणापासून आवड होती त्यांना. आवड असलेली, छोटेपणापासूनची आवड मोठे होईपर्यंत नेली. हा, कॅप्टन कूलिंग. हा ताई, कूल स्वभाव. येस. हा दादा, हा, जिथे शांत पाहिजे तिथे शांत, जिथे राग हवा तिथे राग. हा दादा, 6-4 मारतात. व्हेरी गुड. हा दादा, बॉलिंग मी तरी नाही बघितलं अजून, पण हा प्रॅक्टिस मॅचेस मध्ये करत असतील. ओके, नो प्रॉब्लेम. मास्टर माइंड. येस सर. मॅच फिनिशर. हो. हा दादा, लहानपणापासून केलेली प्रॅक्टिस. हा ताई, मेहनत. दादा, लीडरशिप. बाप रे, संघाला मार्गदर्शन. असं आहे का? तिकडे काही पण करा, मी माझं खेळणार, टीमचं मला काही घेणं नाही. असं केलं का कधी? नाही. हा दादा, फिटनेस. येस दादा. हा, इथे थोडं प्रेशर आलं, काय करू काय नको करू, गप मला खूप कामाचं प्रेशर आहे, पण तसं आहे का? नाही, सगळं शांत आहे. हा दादा, वा, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती. आता असे जे बोललात ना, हा फायदा होतो या गोष्टीचा. स्क्रीनवरती एक चेहरा आला की आपल्याला पटापट उत्तरं सुचायला लागतात. म्हणून मी विचारलं होतं पहिला पर्याय की दुसरा पर्याय.
आवडतोय दुसरं ऑप्शन स्क्रीनवरती बघून बोलणं? थोडासा पुढे जातो. कोण आहेत रे? हनुमान. नाव आलं होतं ना थोड्या वेळापूर्वी. आवडतात का रे? बजरंगबली, हनुमान, मारुती. मी स्पेशली लहान मुलांसाठी यांचा फोटो घेतला कारण तुम्ही अजून छोटे आहात, तुम्हाला जास्त मोठी मोठी लोकांची नावं माहीत असतील पण काम माहीत नसेल. मारुतीचं काय आवडतं? हनुमानांचं काय आवडतं? हा दादा? सगळ्यांविषयी आदर. व्हेरी गुड. युक्ती, फक्त शक्ती नाही, डोक्याचा पण भाग. हा, ताकद खूप जास्त आहे पण चुकीचा वापर न करणं खूप मोठी गोष्ट आहे. निस्वार्थ भक्ती. येस, काहीच नको मला. बरोबर. व्हेरी गुड. हे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके, कोण सांगेल यांच्याबद्दल? आपण ताईंचा हात खूप उत्स्फूर्त वरती आलाय. हा ताई. मिसाईल मॅन. व्हेरी गुड. आपले माजी राष्ट्रपती. हा, अग्निपंख पुस्तक, स्वतःची बायोग्राफी. येस, लहानपणापासून असलेली वाचनाची आवड. येस सर. हो, खूप गरीब परिस्थितीतनं, इतकी गरीब की दोघं भाऊ इंजिनिअरिंग करत होते. मोठ्या भावाचा इंजिनिअरिंग मध्ये एक पट्टीसारखा T² असतो, तोच मोठ्या भावाचा T² वापरून नंतर स्वतः दिलेली परीक्षा. देशासाठी निस्वार्थ काम. अजून? येस दादा. खूप हुशार होते, ट्रेमेंडसली. अजून? हो, लहान मुलांसोबत त्यांचं कम्युनिकेशन. हा, बेस्ट टीचर. येस. हा दादा. हो, राष्ट्रपती असताना देखील जिथे गरज पडेल तिथे रिसर्च संशोधनाच्या कार्यात ते होते. आता जिव्हाळ्याचा विषय आला. बापरे. त्यांनी मुलांसाठी कार्य केलं. मुलांसाठी कार्य केलं. त्यांनी मुलांवर केलेलं प्रेम. बापरे, किती मोठा शब्द आला. त्यांनी आमच्यासाठी विचार करतोस मी, परत येऊ? आठवून ठेव, काही प्रॉब्लेम नाही. हा, संस्कार व त्यांचे कार्य. बापरे, संस्कार व त्यांचे कार्य, त्यांचा स्वभाव, आईचं प्रेम, त्यांनी दिलेले आमच्यावरचे संस्कार. समर्थ? लहान मुलांकडे त्यांचं प्रेम. त्यांचं प्रेम. त्यांना लहान मुलांसोबत राहणं आवडणं. येस. करुणा, जिव्हाळा. बापरे, काय छान वर्ड्स येतात. हा सर. वा, हो, कितीही मोठं संकट असू दे, अनदर कॅप्टन कूल और मे बी कॅप्टन कूल बिफोर द कॅप्टन कूल. येस. स्वतःचा ब्रँड तयार झाला असं म्हणूयात आपण. सोबत चांगली आहे. अनडाऊटेडली. अजून? हा ताई. सहिष्णुता. एवढं मोठं कार्य उभं करण्यासाठी केलेली मेहनत. त्यांनी आमच्यासाठी धर्मशाळा बांधली. ओके, हा, म्हणजे एक आमच्यासाठी सगळे एकत्र येतील आणि आमच्यासाठी नका करू रे बाहेर पडल्यासारखं वाटतं, आपल्यासाठी म्हणा जरा प्लीज. हा, व्हेरी गुड. शून्यातून विश्व तयार करणं. व्हेरी गुड. कर्तृत्व. आयुष्यातील खडतर प्रवास. व्हेरी गुड. हा दादा. डिसिजन मेकिंग. येस. त्यांची शिकण्याची आवड. शिकण्याची आवड. क्या बात आहे. आईचं पुरस्कार. हो, त्यांच्या कामाला मिळालेली पावती. आईची बुद्धी. बुद्धी. हो. संकटाशी लढणे. संकटाशी लढणे. बापरे. हा, प्लॅनिंग स्किल्स. अप्रतिम. त्यांचा राष्ट्रपती आवड. राष्ट्रपती अवॉर्ड. विचार करा, इतक्या मोठ्या लेवल पर्यंत दखल जाणं. माझ्यासोबत जे झालं ते झालं, मी पुढे ती गोष्ट होऊन देणार नाही. गोष्टी कॅरी फॉरवर्ड न करता सकारात्मक बदल आणून देणं. त्यांनी आपल्यासाठी भाषण केलं. हो, स्वतःसाठी काही न करता. किती चांगली गोष्ट असते, असे प्रोफेशनल लेक्चर्सला जाता येतं, जाऊन मस्त वेल्थ कमवता येते. नाही, कोणासाठी केलं? आपल्यासाठी. येस. त्यांची निष्ठा. निष्ठा. बाप रे. कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही. कधीच भेदभाव केला नाही, कधीच. अजून?
अजून ताई? प्रचंड ऊर्जा हो. संकटावरची मात, शून्यातून सगळं उभं केलं. दुर्गम इच्छाशक्ती, त्यांच्यावर आलेलं मूवी, त्यांच्यावर आलेली सिरियल, त्यांचं आत्मचरित्र मी बघासी, त्यांची असे डॉक्युमेंटरी, संपूर्ण महाराष्ट्रात असलेलं त्यांचं कार्य, अनाथांसाठी त्यांनी उघडलेल्या संस्था, गायींसाठी ते जे काम करतात ते काम. येस. एक एक क्षण त्यांचा आयुष्यातला कदाचित एक एक गुण सांगून जाणारा आहे. त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट आपल्यासाठी केलेले कष्ट. ओके निलेश. कार्य नाही थांबवलं. संकट आलं तरी कार्य नाही थांबवलं. त्यांनी गायींना सांभाळलं. हो, व्हेरी गुड. सगळ्यांवर दाखवलेला विश्वास. वा. कधीही दुखत नाही. कधीही दुःखात नाही. आता तर सगळे हात आले पाहिजेत. बोल. शिवाजी महाराजांची कुठला, कोणता गुण? एक कुठला तरी सांग दादा. गुण तर भरपूर आहेत, गुणांची खाण आहे. ओके. शांत स्वभाव. येस. शिवाजी महाराजांची बुद्धी, त्यांची बुद्धी आणि युक्ती. त्यांनी केलेलं सर्वांवर प्रेम, सगळ्यांवर, प्रजेवरती केलेलं प्रेम. दादा अथर्व? त्यांच्या घोड्यांचं, ओके. त्यांनी त्यांनी जिंकलेले किल्ले. हो, त्यांची ती विनिंग स्पिरिट. हा दादा? हिंदवी स्वराज्याची स्थापना. हा, त्यांनी केलेलं काम. यश. त्यांची शक्ती. ओके. त्यांना माहित होतं कधी शक्ती वापरायची, कधी युक्ती. कधी शक्ती वापरायची, कधी युक्ती वापरायची, हा समज. हा हा ताई, एकच आपण. हा, गनिमी कावा. स्वभाव, स्वभाव. स्त्रियांबाबत असणारा आदर. येस. निष्ठा, निष्ठा. मोठमोठ्या संकटावर मात देऊन स्वराज्य निर्माण. मोठमोठ्या संकटांवरती मात करत स्वराज्य निर्मिती. रयतेचा राजा. वा. भेदभाव न करणं. हा, शिवाजी महाराजांची तलवार, महाराजांची तलवार. येस, भवानी तलवार. ओके. अजून? त्यांनी प्रजेसाठी लढले. प्रजेसाठी लढले. स्वतःसाठी लढले का? माझं साम्राज्य मोठं झालं पाहिजे. इतिहासाने लक्षात ठेवलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज इतकं मोठं राज्य केलं. सेंटर कोण? जनता. युद्धनीती. हा, माझे जे मावळे आहेत, माझे जे अगदी लहानपणापासून सवंगडी आहेत, सोबती आहेत, त्यांच्यातले गुण शोधणं. हा, खूप शूर होते. त्यांची शूरता. हा दादा? राष्ट्रभक्त आणि धर्मभक्त. जी गोष्ट आपण धारण केलेली आहे, जो आपला धर्म आहे, की माझा एक राजा असतानाचा पहिला धर्म येतो, माझ्या प्रजेची संपूर्ण अर्थाने सेवा, सुरक्षा, आणि तो समजून मी जनतेचा राजा असताना मी सेवक आहे, ही भावना. स्वराज्याचे रक्षण, स्वराज्याचे रक्षण. त्यांनी जातीबाबत कोणताही भेदभाव नाही. हो, भेदभाव नसणं. मैत्रीपणा, मैत्रीपणा. येस. त्यांची कला, कला. व्हेरी गुड. त्यांची हुशारी, हुशारी, चातुर्य. सगळ्यांवर असणारा विश्वास. हा शब्द खूपदा येतोय. येस, दुसऱ्यांमध्ये विश्वास तयार करणे. बरोबर की नाही? मी चांगला लीडर आहे, पण हाच विश्वास जेव्हा माझ्या सोबतच्यांमध्ये मी तयार करू शकतो, तेव्हा ते येणारं नेतृत्व. हा ताई? मातृभक्ती. आई जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊंप्रती असलेली भक्ती. कधी आईचा विश्वास तोडला नाही. कधीच आईचा विश्वास तोडला नाही, कधीच शब्द पडून दिला नाही. त्यांची दूरदृष्टी, दूरदृष्टी. येस. आजचं बघितलं का फक्त? नाही, पुढे जाऊन आज इंडियन नेव्ही ज्याला आपण म्हणतो, आपलं नौदल, त्याचे जनक कधी विचार केला असेल, जेव्हा कदाचित नौदल हा शब्द डोक्यातही येणारा नसेल, तेव्हा महाराजांचे नियम आजही नेव्हीसाठी पायनियर समजले जातात. विचार करा किती पुढचा विचार केला असेल. बरोबर? कोण आहेत रे? हे प्रभू श्रीराम आहेत. बाय द वे, हा फोटो खूप कमी जणांनी बघितलेला असतो. येस, पटापट. प्रभू श्रीरामाने ना रावणाचा युद्ध केला. रावणासोबत युद्ध केलं होतं का? असंच का केलं होतं बरं? कारण की ना रावणाने सीतामातेचं अपहरण केलं.
सीतामातेचं अपहरण केलं होतं म्हणून, चुकीचं कृत्य केलं म्हणून त्यासाठी जाऊन केलेली शिक्षा. हा दादा, शांत स्वभाव, मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नी एक वचनी. रामाबद्दल ना एक गोष्ट खूप मोठी आहे, रामो विग्रहवान धर्म. राम आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या होतच नाही असं म्हणतात. त्यामुळे जे सगळे चांगले गुण आहेत ते प्रभू श्रीरामांकडे आहेत, किंवा रामांकडे जे सगळं आहे ते सगळं चांगलं आहे असं म्हटलं जातं. धनुष्यकला, येस. सत्य, वा, भावाला दिलेली साथ. येस, खूप मोठा वर्च्यू आहे. पितृ आज्ञेचं, वडिलांच्या आदेशाचं पालन, त्यांची युक्ती. त्यांची युक्ती. हा ताई, त्याग. पण विचार करा, दुसऱ्या अगदी काही दिवसात राज्याभिषेक होणार आहे, वडील सांगतात असं असं भरताला राज्य देतोय मी, तुला नाही देता येणार, मलाच मिळायला हवं, नाही मी मोठा आहे. काही नाही, वडिलांची आज्ञा झाली, चाललो, काहीच नाही. मनात चेहऱ्यावरती अजिबात द्वेषाची दुःखाची भावना नाही. हा दादा, हा दादा, रामराज्य, येस. अयोध्येबद्दल त्यांची निष्ठा. अयोध्येबद्दल, अयोध्या आपण तिकडे एक त्यांचं साम्राज्य म्हणून घेऊयात, त्याबद्दलची, लोकांबद्दलची निष्ठा. कारण जेव्हा भरत आले होते तेव्हा ते काय म्हणाले, तू राज्य कर. का? कारण जर भरतराजांनी जर ते राज्य सोडलं असतं, त्या राज्याला वाली कोण? आपण वनवासात असताना देखील माझ्या राज्याच्या प्रजेचं भलं व्हावं, हा गुण किती मोठा विचार असेल ना. हा दादा, त्यांच्यावर केलेली भक्ती. त्यांच्यावर, कोणावरती? लोकांनी त्यांच्यावर केलेली भक्ती. अनडाऊटेडली तो एक गुण कसा, की आपण इतकं मस्त असावं की लोकांनी आपल्याला आयडलाइज केलं पाहिजे ह्या विचाराने पण नाही. इतकं सुंदर जीवन जगले की आपोआप लोकांची त्यांच्यावरती श्रद्धा बसत गेली. प्रेमळपणा, निर्मळपणा. प्रेमळ आणि निर्मळ, काय सुंदर शब्द आलेत. अनुमानावर ठेवलेले विश्वास. ओके, हा, आपल्या एखादं काम एखाद्याला दिलंय तर त्याच्यावरती पूर्ण ठेवलेला विश्वास. हे आहेत श्रीयुत रतनजी टाटा. टाटा ग्रुप, अगदी टाटा मिठापासनं रस्त्यावरती आपल्या जाणाऱ्या जॅग्वार गाडीपर्यंत ज्या सगळ्या काही टाटाचे छोट्या इंडस्ट्रीज पासनं मोठी इंडस्ट्री, देशाला मिळालेली पहिली विमानसेवा जी आज एअर इंडिया म्हणून ओळखली जाते, ती टाटा एअरलाइन्स चालू करणं, सोडून देणं, भारत पारतंत्र्यात असताना एखाद्या ठिकाणी इंडस्ट्री तयार करणं, त्याचे आजचे करता धरता. त्यांच्याविषयी हा ताई, दानशूरता, येस. अजून त्यांची टाटा कंपनी. टाटा कंपनी आयडियल आहे, किती छान प्रकारे रन करतायत. अजून रे, टेक्नॉलॉजी, हो, त्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज नाही. एक छोटी गोष्ट सांगू का, आज जे आपण इंटरनेट वापरतो ना, तुम्हाला माहिती आहे इंटरनेट आपल्याकडे सध्या मोठे मोठे जे टावर असतात त्याच्यातनं येतं, पण त्या टॉवर पर्यंत एक मोठी लाईन गेलेली असते. कधी कधी रस्त्याच्या बाजूला बघतो आपण, मोठे निळे किंवा ऑरेंज असे पाईप असतात साधारण एवढ्या उंचीचे. असेच खूप मोठे मोठे पाईप समुद्रातनं टाकलेले असतात. यांच्या डेटा जो समुद्राच्या खालनं, मोठ्या मोठ्या ओशन्स, महासागरातनं आलेले असतात. यामध्ये इंटरनेट पूर्ण जगभरात जावं याचे जे फायबर्स आहेत त्याचा 40% जगभराचा शेअर टाटाचा आहे. सो आपल्याला जे इंटरनेट वापरायला मिळतं जगभरात त्याचा 40% शेअर टाटांमुळे आहे. आणि हे कधीपासनं, ज्यावेळी 94 मध्ये कम्युनिकेशन नेटवर्क वाढायला लागलं होतं तेव्हा टाटांनी पहिलं डेटा सेंटर दिलेलं आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या वर्कर बाबतीतला असणारा रिस्पेक्ट. हो, रिस्पेक्ट वर्कर बद्दलचा. ताई, सर्वसामान्यांचा विचार करून त्यांनी आणलेली नॅनो गाडीची एका लाखाची. येस, सगळ्यांकडे गाडी असावी. विचार, डिझायनिंग मध्ये स्वतः लक्ष घालणं आणि इतका कर्मचाऱ्यांचा विचार करणं की सुमित मुधळकरांनी बनवलेली टाटा सुमो गाडी, सुमितचा सु, मुधळकरांचा मो, असं तो सुमो नाव आपल्या एका एम्प्लॉईचं नाव गाडीला देऊन टाकणं. अजून त्यांनी बनवलेले कार्स. ताणाव बनवलेल्या कार्स, अप्रतिम रेवेट्रॉन प्लॅटफॉर्म. येस, व्हेरी व्हेरी नाईस पॉइंट. औद्योगिक क्षेत्रात ट्रेमेंडस वाढ. टाटा ग्रुप्स आणि भारत इंडिव्हिजिबल. नंतर साधेपणा आणि ग्राउंड वर्कर्स. आम्ही आत्ता एवढ्यातच आहे ना, 2 आठवड्यापूर्वी एका ताईंना भेटलो, 10 दिवस झाले असतील. त्या टाटामध्ये, टाटाचं जे मेन सेंटर आहे तिथे रिसेप्शनिस्ट आहेत. म्हणे की रतन टाटा सर आत्ताही कधी फिरतात ना, रिसेप्शनला आले ना, आमची जी इकडची चेअर आहे तिथून आम्हाला उठवत नाहीत, समोरची व्हिजिटर चेअर आहे ना त्यात बसून आमच्याशी गप्पा मारतात. तुम्ही त्यांना अगदी सहज बघू शकता की कुठेतरी कॅम्पस आहे,
खूप झाडं आहेत, एखाद्या झाडाच्या आडोशाला बसून एखाद्या कुत्र्याचे ते लाड करत असतील इथपर्यंत. म्हणजे विचार करा किती साधेपणा. आज त्यांच्या प्रॉपर्टीतला किती टक्के शेअर ते डोनेट करतात हे खरंच समोर आलेला आकडा आणि ते ऍक्च्युअल करत असलेल्या ह्याच्यात किती म्हणजे आठवत पण नसेल इथपर्यंत त्यांचं प्रेम. हा, आपल्या एंटरटेनमेंटसाठी हे सगळं. येस, मे बी थोडा वेळ अजितकडनं खूप चांगला मुद्दा आला. बाहुबलीच्या बाहेर येऊन प्रभास आपली एंटरटेनमेंट व्हावी म्हणून त्यांनी या रोलसाठी एवढी मेहनत घेतली. जे तुम्हाला दिसतंय ते झालं व्यक्तित्व. व्यक्तित्व म्हणजे काय? जे तुम्हाला समोर दिसतंय. प्रेम, मी प्रेमळ आहे का? समोर एखादी व्यक्ती आली की मला तिच्याबद्दल प्रेमभावनाच पहिली जाणवते का? अगदी मग ती कशी का आली असे ना, बरोबर. अगदी कधी कधी काही लोक येतात, आता तुम्ही जेव्हा बाहेर फिराल, शाळेत येता जाताना बघता तुम्ही, मला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटतो का, आपुलकी वाटते का, की त्याला लागलेलं आहे, तो दुःखात आहे, ते बघून मला भरून येतं का, मला तो आपल्यातलाच आहे की हे वाटतं का. माझे जे भाऊ आहेत, आपले सगळे मित्र आहेत संस्थेतले, भाऊच मोरोवर, यांच्याविषयी प्रेम वाटतं का. सहवेदना शब्द लिहून घ्या. आत्ता जरी कळला नाही ना मुलांनो, तरी एखाद्या व्यक्तीच्या, आपल्याला भरपूरदा प्रश्न पडतो ना की आपल्या जगण्याला अर्थ काय, थोडा मोठ्यांनाही पडत असेल की हे का करायचंय, पैसे कमवायचे, सुखाने जगायचंय, खायचंय प्यायचंय झोपायचंय. नाही, एक माणूस म्हणून जेव्हा आपण समाजात राहतो ना, तेव्हा हा एकमेव गुण आहे जो आपल्याला इतर जनावरांपेक्षा थोडासा मोठा करतो, सहवेदना. असाच एक शाळेत शब्द वाचला असेल, संवेदना. पण संवेदनाच्या पुढे जाऊन या शब्दाला खूप महत्व आहे. काय तर समजा मी आता येतोय, बरोबर, मला येताना दिसलं की एखादं बिचारं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे, ज्याच्या पायावरनं एक 2 व्हीलरचं चाक गेलंय, ते तिथे खूप इवळतंय, किती जोरात रडतं ना पायावरनं टायर गेल्यावरती ते, बरोबर. मग त्यावेळेला आपण तिथे थांबतो. अरे याला किती दुखत असेल, एक गाडीचं वजन किती असेल, त्याच्या पायाला किती जोरात दुखापत झाली असेल. आपल्याला आठवतं की चुकून आपल्या पायाला कधीतरी लागलं होतं, ते किती दुखत होतं आणि याचं दुखणं किती मोठं असेल. म्हणजे काय तर त्याचं दुःख आपण अगदी त्याच्या ठिकाणी येऊन जेव्हा अनुभवतो, ती फिलिंग असते सहवेदना. ओके, सो सहवेदना हा गुण कसा असतो? दुसऱ्याचं दुःख त्याच्या याच्यात जाऊन समजून घेणं. वैभव दादाच्या हाताला लागलंय ना, मग दादाला किती दुखत असेल, बरोबर. मग त्याचं एखादं काम मी करू शकतो का? ते काम वैभवला दिलंय, नाही. माझ्यात ती सहवेदना आहे का की आज त्याला बरं नाहीये तर मी करतो, आणि मी दुसरा पुन्हा आहे का की त्यांनी त्यावेळेला मला मदत केली होती, मला समजून घेतलं होतं, आज मी त्याला समजून घेतलं पाहिजे. हा गुण असेल तर येस, नसेल, वाढवायचा असेल तर पुढे टिक करा. बस 5 गुण राहिले आहेत अजून. प्रामाणिकपणा, प्रतीकदा आणि लांबनच वाचला बाबा, चांगली गोष्ट आहे. मी प्रामाणिक आहे का स्वतःशी आणि दुसऱ्यांशी? माझा अभ्यास झालाय असं जेव्हा मी कोणाला सांगतो तेव्हा खरंच मला मनातनं माहित असतं का की नाही झालंय, मी जे असेल ते खरं कन्वे करतो का. एखादी गोष्ट वरती, प्रामाणिकपणाचा ना एक शत्रू काय असतो माहिती आहे का? तोंड देखलं बोलणं. सागर सर दिसले, काय रे वही पूर्ण आहे का? हो ना सर पूर्ण आहे, आणून दाखव. सर माझी वही हरली. वही कुठल्या पानिपताच्या युद्धात होती माहित नाही, पण ती हरली. आपल्याला आतून माहित असतं की नाही वही पूर्ण नाहीये. तर हा प्रामाणिकपणा आहे का आणि वाढावा वाटतो का. अजून महत्वाचा गुण दानशूरता. आता दानशूरता हा मुद्दा तुम्ही म्हणाल की सर आम्ही काय दान करायचं, आम्ही तर अजून खूप लहान आहोत. एखादी गोष्ट आपल्याकडे जास्त आहे आणि बाजूला त्याची गरज आहे, नाही माझी आहे, मी नाही देणार. मला खूप आवडलं, ट्रेकिंगच्या वेळेला बूट कोणीतरी एकाचा सतत दिला होता, एवढा सहज दिला होता. त्यामुळे मला खात्री आहे की हा गुण आहे ना, हा जागेतनं आलेला आहे आपल्याकडे. म्हणजे इथे जरी नसेल ना तरी इथे आल्यानंतर तो आपोआप येत जातो. आपण एकमेकांना सवयी देत असतो आपल्या, बरोबर. एखाद्याची सवय दुसऱ्याला पटकन लागून जाते, तर ही सुद्धा माझी चांगली सवय मी कशी अचीव केली हे शिकवणं. माईकचं साऊंड सिस्टमचं काम गोविंददादांनी 2-3 मुलांना शिकवलं. ज्ञानदान हे सर्वोत्तम ज्ञान हे दान आहे. त्यामुळे अगदी ती दानशूरता आपल्यात आहे की नाही, वाढवावी वाटते की नाही ते लिहा. आता जो गुण लिहितोय ना, हा गुण अगदी आजन्म मरेपर्यंत सगळ्यांमध्ये असायलाच हवा. असेल तर टिक करा, नसेल तर आवर्जून लिहायचं आहे असं लिहा. कुतूहल, एखादी नवीन गोष्ट दिसली की अरे ही गोष्ट काय आहे, ही काम कशी करते, ही काय असेल, कशी असेल, कसं हिचं कनेक्शन आहे, ही समजून घेण्याची अबिलिटी. कुतूहल,
माझ्यात आहे का, मला नवीन गोष्टीविषयी कळलं की मी प्रश्न विचारायला येतो का. ठीक आहे, काही कारणाने विचारायला जात नसेन पण मला प्रश्न पडतात का. मी समजू शकतो सगळ्यांना पटकन बोलता येत नाही, आपल्याला भीती वाटते. हा ताई, जर तुम्हाला काही स्पेसिफिक बाबतींबद्दलच कुतूहल वाटतं आणि काही बाबतींमध्ये वाटत नाही, तर ते कुतूहल तुम्ही तुमच्यात नाहीये असं ठेवा. कारण कुतूहल ही गोष्ट एका गोष्टीत कशी काय लिमिट होईल की काही गोष्टींबद्दल वाटतं, काहींबद्दल नाही. याचा अर्थ तुम्ही झालेले आहात रिजिड. रिजिड म्हणजे दगड. रिजिडचा सोप्पा म्हणजे एक मोठा दगड असतो जो हलत नाही, काही नाही, विशालकाय एका जागी असतो. ती रिजिडिटी जर आलेली असेल, नजरेने एकमेकांकडे बघायचं नाही, मला पण कळतं आपण कोणाला दगड म्हणतोय, नंतर पर्सनल मध्ये बोला. तर ही रिजिडिटी आपल्यासाठी वाईट असते. कुतूहल जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल जात असतं. इथे आपल्या लायब्ररीमध्ये मी रेकमेंड करतो की वीणा गवाणकरांनी अनुवादित केलेलं एक होता कारवर हे पुस्तक आवर्जून असावं, प्रत्येकाने आवर्जून वाचावं. अगदी जगातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत की सूर्याचा उजेड, वेगवेगळं आकाश सूर्याच्या उदयाच्या वेळेला वेगळं, माध्यान्ही वेगळं, सूर्यास्ताला वेगळं का दिसतं. ज्या वेळेला वरती विजा कडाडतात तेव्हा पहिली लाईट का दिसते आणि नंतर काही सेकंदांनीच आवाज का येतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं कुतूहल असलं पाहिजे तर मजा घेत शिकता येतं. प्रश्न पडले पाहिजेत. तुम्हाला आता विचारता येत नसतील ना तरी तुम्हाला प्रश्न पडतायत का ते शोधा. किती झाले रे? 4 4 4 त्रिक 12 13 झाले. आणि पहिला शौर्य, बरोबर, विसरलोच होतो, शुरा आम्ही सरदार. ठीक आहे, आता या शौर्याबरोबर एक गोष्ट येते खूप महत्वाची. ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. मला माझी जबाबदारी कळते का. माझ्या मते या संस्थेत सर्वाधिक वापरला जाणारा शब्द जबाबदारी, जी प्रत्येकावरती असते. एक, माझा जन्म झाल्यानंतर तिथून मी असेपर्यंत माझी स्वतःप्रती जबाबदारी असते, माझ्या घरातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी असते, माझा जो समाज आहे त्यासाठी असते की माझ्या कुठल्याही वागण्यातनं समाजाला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. अशी जबाबदारी वाढत जाते. ह्या जबाबदारीचं रूप खूप मोठं झालं ना की मग माईसारखी लोक जी असतात ना की जी अद्वितीय स्वतःला ओतून देतात, या संपूर्ण विश्वाला आपलं घर समजतात आणि काम करतात, अशी लोक उदयाला येतात आणि त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत राहतं. ही जबाबदारी मी घेतो का प्रत्येक गोष्टीची. नाही, हे माझं काम नाहीये, नाही माझी जबाबदारी नाहीये. दिसतंय की काय झालंय, आकाशदादाचं डोकं खूप दुखतंय, आरतीचं ताट आकाशदादाला द्यायचंय, मला सकाळी माहितीये की आकाशदादाचं डोकं दुखतंय, त्याला उठता येणार नाहीये, मग मी त्याच्याकडे जाऊन म्हणतो का आकाशदादा तू आराम कर, काही काळजी करू नको, आरतीचं ताट मी बघतो. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना येते का की आपण फक्त वाट बघतो की नाही माझं नाहीये ना, अंगाला लावून घ्यायचं नाही. तर ही गोष्ट माझ्यात आहे आणि या असेल तर गुड, यावी वाटते का. आणि त्यानंतरचा, जबाबदारीच्या जाणीव नंतरचा सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा आणि तितकाच भरपूर वेळा बोलला गेलेला विषय, आत्मविश्वास. माझ्याकडे आत्मविश्वास आहे का. मला वाटतं का की मी हे काम करू शकतो. माझ्याकडे आत्मविश्वास आहे का. असेल वेल अँड गुड, नसेल मला वाढवायचं आहे तर वेल अँड गुड. आता हे गुण बघा, ठीक आहे, हे गुण जे आम्ही तुम्हाला सगळी लोक दाखवली त्यांच्यामध्ये सापडतात. जसं सुस्वभाव, सगळ्यांचा तर स्वभाव चांगला आहे, बरोबर. आपण असं कधीच नाही बघितलं की विराट कोहली म्हणा, सचिन म्हणा, यांच्याकडे एखादा व्यक्ती ऑटोग्राफ, मी नाही ऑटोग्राफ देणार, असं कधी बघितलंय का आपण. नाही. स्वभाव अप्रतिम. कोणाचं बघितलंय. नाही, अगेन म्हणून मी विराटचा फोटो नाही दाखवला कधी कधी, त्याचं अग्रेशन मला पण खटकतं, बट तो खरंच खूप सुस्वभावी आहे. कधी कधी काय होतं माहितीये का रे, कधी कधी माणूस इरिटेशन लेवलला असतो. अशा वेळेला सगळे फॅन तुटून पडतात आणि फॅन ना, आपल्याला इच्छा असते की मला माझ्या कोहलीला भेटायचंय, पण कोहलीला 1000 लोकांचा सामना करायला लागतो. बॉडी वॉर्मअपनी, एक्सरसाइजेसनी, प्रॅक्टिस मॅचेस आणि मेन मॅचेसनी दमलेली असते. अशा वेळेला म्हणून तर कॅप्टन कूल धोनीलाच म्हणतात ना, सगळ्यांना नाही म्हणत. सो काही गुण हे ॲक्वायर्ड असतात. शिस्त, शिस्त सगळ्यांच्या लाईफमध्ये होती. जेवढे सगळे दाखवले यातलं बेशिस्त कोणी आहे, मला तरी नाही वाटत आहे. आदर, सगळे आदर करत होते. शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तींनी एका शेतकऱ्याचा आदर केलेला आहे. शंभूराजांनी आपल्या प्रिय मित्राचा आदर केलेला आहे, बरोबर. जवळचा मित्र असून, मी राजा आहे, मी छत्रपती आहे, छत्रपती राजाच्याही वरची, राज्याभिषेक झालेली एक व्यक्ती खूप मोठी असते, तरी नाही तो मित्राचा आदर. माईंच्या कामात आदर किती मोठी गोष्ट होती.
त्यानंतर पुढचा गुण दानशूरता. असं झालंय का, आलंय माझ्याकडे राखून ठेवलंय? नाही. हात सढळ हस्ते दिलेले आहेत गोष्टी. सगळ्यांकडे आत्मविश्वास होता. माईंसारखी व्यक्ती विचार करा, तुम्ही ज्या वेळेला म्हणता की माई आहेत सर, माईंच्या पाया अमिताभ बच्चन पडले, बरोबर? आत्मविश्वास इतका होता की कुठलंही संकट आलं त्याचा सामना केला आणि स्वतःची जागा तयार केली, म्हणून ते झालं. या सामन्यासाठी पहिला लागतो आत्मविश्वास. नाहीतर जाण्याआधीच, पाऊल टाकण्याआधीच, अरे तर मोठे बॉलर आहेत, आता तर विकेटच जाते की काय, अशा विचारांनी जर कोणी बॅटिंग करायला उभं राहिलं तो टिकू शकतो का जास्त वेळ? नाही. सो पहिले जाताना येतो तो आत्मविश्वास. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, माहीतच नव्हतं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कसं करतात, बरोबर? इथे कसं जातात काहीच माहित नव्हतं त्यांना. ऍक्च्युली एरोनॉटिकल इंजिनियर बनायचं पण नव्हतं त्यांना, बनायचं होतं पायलट. पायलटसाठी काय करतात माहित नव्हतं, मार्गदर्शन अवेलेबल नव्हतं, पल्लवीताईंचे सेशन कोणी ठेवले नव्हते, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. मग झाले एरोनॉटिकल इंजिनियर, मग झाले राष्ट्रपती, मग ते तिन्ही सेनांचे झाले कमांडिंग. मग त्यांनी काय सांगितलं, त्यांनी एअरफोर्सचे जे हेड होते त्यांना सांगितलं की मला पायलट बनायचं होतं, तुम्ही माझं ते स्वप्न पूर्ण करू शकता का? डॉक्टर कलामांनी 3 महिन्यांचं ट्रेनिंग घेतलं आणि नंतर माझ्या मते सुखोई 30 की मिग, सुखोई 30 त्यांनी, SU-30 त्यांनी फ्लाय केलेलं आहे, जे आपल्या हवाई दलातलं तेव्हाचं सगळ्यात ॲडव्हान्स फायटर प्लेन होतं. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, स्वतःवरती असलेला विश्वास. आणि डॉक्टर कलाम ज्या वेळेला राष्ट्रपती होते, ही वॉज क्वाईट एजेड दॅट टाइम, तरी तेव्हा ती केलेली गोष्ट सातत्य, बरोबर? शंभूराजांच्या बाबतीत सातत्य. कुठला किल्ला, कुठला समुद्रदुर्ग लढवला रे? अगदी लिटरली रस्त्यात त्या समुद्रदुर्गाच्या बाजूला पॅरलल रोड टाकला. एकदा प्रयत्न केला का रे? फक्त प्रयत्न करत राहिले. किती प्रयत्न केले? किती प्रयत्न केले? छोट्या मोठ्या मोहिमा मिळून डॉक्युमेंटेड माझ्यापर्यंत तरी 40चा आकडा आहे. म्हणजे विश्वास पाटलांच्या एका व्याख्यानात मी ऐकला होता हा, संभाजी पुस्तकाचे लेखक. आता हे रिसर्चचा मुद्दा आहे की कदाचित काही दिवसांनी अजून कुठेतरी डॉक्युमेंट सापडेल की महाराजांनी अशी सुद्धा एक मोहीम आखली होती. सातत्य, बरोबर? सातत्याशिवाय गोष्टी शक्य आहेत का? अजिबात नाही. त्यानंतर क्षमा. क्षमेसाठी आईच्या पुढचं उदाहरण, माईंच्या पुढचं उदाहरण काही असू शकतं का रे? चला माईंचं, चला माझा सहवास नाहीच म्हणतात, 10 चुका माझ्याकडनं पण होतात, सहज होतात, तुमच्याकडनंच होतात असं अजिबात नाही. चुकांचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलेलं नाही, थोडासा भागीदार मी पण आहे. ताईपर्यंत पोहोचतात पण ताई कदाचित त्यावेळेला चिडत पण असेल, त्या गोष्टीवरती बोलत असतील, सांगत असतील, पण त्यानंतर 10व्या मिनिटाला जेवायला चल गप्प बोलणारी पण ताईच आहे. सहज ती क्षमाशीलता. फोटो नाही दाखवला, नाही तर मी घेणार होतो पण म्हटलं नको. त्यानंतर विनम्रता. किती विनम्र असावं एखाद्या व्यक्तीने. आपल्या पुरस्कारांच्या वेळेला डॉक्टर रघुनाथजी माशेलकर आले होते. खूप मोठी व्यक्ती आहे, म्हणजे प्रॅक्टिकली सांगायचं तर त्यांना 100 फुटांपेक्षा कमी अंतरावरनं बघणं हेच स्वप्न असतं अनेक जणांचं. त्यांच्याशी बोलणं, त्या व्यक्तीच्या बोलण्यातनं, त्या व्यक्तीच्या डोळ्यांमधनं, त्या व्यक्तींच्या एकूण हावभावातनं, उगाच असं होतं का हां बरं असं का वाटलं, इगो थोडा तरी. ते किती विनम्र होते. महात्मा गांधीजींसारखी एखादी व्यक्ती, किती लेवलची विनम्रता होती. हे बघा, महात्मा गांधी नाव घेतल्यानंतर काहींच्या चेहऱ्यावरती वेगळी चमक येते. महात्मा गांधींबद्दल तुमचे मतभेद असू शकतात, अनडाउटेडली असू शकतात. हा मोठ्या मुलांसाठी विषय आहे. प्रत्येक व्यक्ती आहे, मतभेद असू शकतात. पण खरंच ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं त्या काळामध्ये, त्या काळी त्यांनी घेतलेले निर्णय हे सन 2000, 2010, 20, 25, 30, 2050, 2100, 2200 आपण तेव्हाचे निर्णय बदलू शकत नाही. त्यानंतर पुढचा गुण सकारात्मक दृष्टिकोन. जगातला प्रत्येक जण ह्याच दृष्टिकोनामुळे, याच गुणामुळे पुढे गेलेला आहे. सायकल चालवताना पडलो, गुडघा फुटला असेल भरपूर जणांचा, मग सायकल चालवणं सोडून दिलं. वैभवच्या हाताला एवढं लागलंय, क्रिकेट खेळणं सोडेल? नाही सोडणार. म्हणजे काय तर व्यक्तिमत्वातला कुठलाही पैलू रोज विकसित करता येतो. मी तुमच्यासाठी आहे ना मुद्दाम व्यक्तिमत्वातले आहेत ना काही खोटी कारणं आहेत की मी बदलूच शकत नाही, आता हे मी असाच झालेलो आहे, आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून देतो, त्या गोष्टींवरती एंड करायचं ठरवलेलं आहे. मी कोणतीही नवीन गोष्ट शिकू शकतो. माझा स्वतःवर विश्वास आहे.
मला माझी मतं मांडता येतात. मी माझी जबाबदारी घेतो. मी शूर आहे. मी संयमी आहे. मी माझ्या भावंडांची काळजी घेतो. मी कृतज्ञ आहे. माझ्यात अनेक क्षमता आहेत. माझ्या क्षमतांचा विकास करणे मला सहज शक्य आहे. त्यांचा विकास करणे अर्ध अर्ध करूयात. माझ्या क्षमतांचा विकास करणे मला सहज शक्य आहे. मी विनम्र आहे. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. मी वेळ पाळतो. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मी शिस्तप्रिय आहे. मी माईंनी दाखवलेल्या मार्गावर आजन्म चालतो. आजन्म चालतो. जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात करायची आहे ना, ती गोष्ट आपण करतच आहोत रोज. याच भावनेने स्वतःच्या मनाला सांगायला सुरुवात करा. या गोष्टी इथून मी रिक्वेस्ट करेन की प्रार्थनेनंतर सगळ्या मुलांकडनं बोलून घेतल्या जाव्यात, जेणेकरून आपण कोण आहोत हे आपण स्वतःला सांगतो. तर आजच्या या सत्राचं मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं त्यातलं माझं काम पूर्ण झालं असं मी सांगतो. असेच भेटत राहू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर तसेच मुलांनी छान पद्धतीनं सगळं सेशन ऐकून घेतलं, त्यांनीही एन्जॉय केला. सो थँक्यू सो मच. आणि आजचं आपलं सेशन इथे संपलं असं मी जाहीर करतो.